श्रावण वद्याष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी या दिवशी मथुरेच्या बंदीशाळेत देवकीच्या पोटी मध्यरात्री श्रीकृष्णाने जन्म घेतला आणि वडील वासुदेवांनी श्रीकृष्णाला यमुना नदी ओलांडून नंदाकडे पोहोचवले. श्रीकृष्णाचे चरित्र अद्भुत प्रसंगांनी भरलेले आहे. त्यांचे सारे लीला लाघव नवरसांचे महातीर्थ बनले आहे. श्रीकृष्णाची लोकसखा ही भूमिका भारतीय जनमानसात अनेक रूपाने मोहरलेली आहे. अनेक भाविकांनी आपल्या अंतस्फूर्त गीतातून, रंगभऱ्या रेखातून, रुमझुमत्या नाचातून आणि भावभऱ्या शिल्पातून श्रीकृष्णाच्या लीलांची अभिव्यक्ती घडवली आहे. भगवान विष्णूचा हा अवतार पूर्णावतार मानला जातो. श्रीकृष्णांनी मानव जीवनाच्या रससुंदरतेचा स्वीकार केलेला दिसून येतो. श्रावण वद्याष्टमीच्या दिवशी उपवास करून 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. रात्री कीर्तन करून गुलाल उधळण्यात येतो. भारतात व परदेशातही अनेक मंदिरातून हा उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी मातेचे गोकुळ बनवून त्यात वासुदेव, देवकी, कृष्ण, गाई, वासरे यांची चित्रे तयार करून मांडतात व त्याची मनोभावे पूजा करतात. दुसऱ्या दिवशी अतिशय उत्साहाने दहीहंडीचा सोहळा होतो. ज्वारीच्या लाह्या व दही एकत्र करून एका मातीच्या घटात भरल्या जातात. तो घट उंच ठिकाणी टांगला जातो. श्रीकृष्णाचे गुणगान गात अनेक मुलांची मंडळे हा घट फोडण्यास येतात. त्यांच्या अंगावर पाणी ओतण्यात येते. मुले तो घट एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून फोडतात. भक्तांना प्रसाद दिला जातो व सर्वजण भाविकतेने हा प्रसाद खातात. मथुरा, गोकुळ, वृंदावन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरे केले जातात.